धाकना धोका आणि मोकळा बोका. राज्याच्या राजकारणामध्ये हे सुरू आहे. संविधान नावापुरतं आहे. सुप्रीम कोर्ट फक्त प्रश्न तारखा देण्यापुरतं आहे. बाकी आमदार आणि खासदार जर फोडायचे असतील आणि भाजपनं जर ते ठरवलं असेल तर मग अख्खी सिस्टम भाजपच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आणि आपलं मिशन सक्सेसफुल करते. हे वारंवार आतापर्यंत आरोप झाले होते. 2022ला एकनाथ शिंदेंनी जो बंडखोरीचा प्रयोग केला तोच त्यांना 2026 मध्येही करावा लागतो. अर्थ समजतोय, जर स्वतःच्या जीवावर शक्य झालं नाही तर मग दुसऱ्यांचे फोडा, पण फोडा आणि राज्य करा, या भूमिकेमध्ये सध्याचं सरकार काम करतंय. भाजपनं सध्या देशभरातील राजकारणाची व्याख्याच बदलून टाकली. ते ठरवतील ते रूल, ते ठरवतील ते कायदे आणि ते ठरवतील त्याच पद्धतीची दिशा असेल. मग राज्यपाल, सुप्रीम कोर्ट, विधानसभा अध्यक्ष, आमदार, खासदार ज्या नाचणीने नाचवता येतील ते नाचवले जातील, या अँगलच्या चर्चा होतच होत्या. आता जे फुटलेले 6 बंडखोर आहेत, ठरवलं तर सुप्रीम कोर्टामध्ये हे अपात्र होऊही शकतात. फक्त आता त्या वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे. जे घडलंय त्यामागे नेमकं एक कारण कशा पद्धतीने सगळी टर्निंग पॉइंट आणणारं ठरलंय त्यावर आज आपण बोलूया. म्हणे काय तर ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होणार या चर्चा आणि त्यामुळे आम्ही फुटलो, म्हणजे शेंडाही नाही आणि बुडुकही नाही, अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप हे फुटलेले 6 जण लावत आहेत. हे एकत्र जनतेच्या विकासासाठी आलेत, हे एकत्र काहीतरी लोकांना फायदा होईल म्हणून आलेत असं नाही. संजय राऊत आरोप करतात त्या पद्धतीने कोट्यावधींची मांडवली झाली, कोट्यावधी रुपये खिशात घातले आणि मग हे त्यांचे झाले. बाकी निष्ठा, तत्व, विचारसरणी याला फाट्यावर मारलं. अजून एक टर्निंग पॉइंट येऊ शकतो. मी पुन्हा सांगते, सुप्रीम कोर्टात जर टर्निंग पॉइंट आला तर हे 6ची 6ही खासदार अपात्र ठरतील. एकनाथ शिंदेंनी 2022 साली ज्या राजकीय घडामोडी घडून आणल्या ते आधी ठाकरे म्हणावे तितके सावध नव्हते. पण यावेळी ठाकरेंनी हे बंडखोर फुटण्या अगोदरच काही चाली आधीच खेळल्यात आणि त्या चालींमध्ये या 6ही खासदारांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. कशी ती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकनाथ शिंदे रात्रीतून राजस्थान मार्गे दिल्लीत गेले आणि इकडे राज्यात पुन्हा ठाकरेंच्या खासदारांची खरेदी विक्री व्यवहाराची चर्चा जोरात रंगू लागली. या हाय प्रोफाईल डीलसाठी खासदार श्रीकांत शिंदेंनी 2 खासगी विमानांची व्यवस्था केली. एक विमान नांदेडला संजय जाधवांना घेण्यासाठी तर दुसरं विमान पुण्यात ओमराजे निंबाळकर यांना दिल्लीत आणण्यासाठी पाठवण्यात आल्याची खबर. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी दिवसभर चर्चा होती ती केवळ ठाकरेंच्या खासदारांची. ठाकरेंच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंचा हात धरला. मानलं पाहिजे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांना, हे 3 खासदार वगळता इतर सर्व 6 खासदार बुधवारी शिंदेंच्या गळाला लागले. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंसोबत फितूर झालेल्या खासदारांचं कोट्यावधी रुपये आणि मंत्रिपदासाठीचं नागडपण समोर आणलं जात असताना राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. हीच निष्ठा ठाकरेंनी कमावली. बंडखोर खासदारांनी आपला स्वतंत्र गट असल्याची नोंद लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा. 2022च्या पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंना हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. अखेर ऑपरेशन टायगर या गोंडस नावाखाली सुरू झालेला हा घोडेबाजारावर बुधवारी अधिकृतपणे शिक्का लागला. जे खासदार आतापर्यंत ठाकरेंच्या सोबत निष्ठेच्या आणाभाका घेत होते, शक्ता घेत होते, त्यांचं संजय राऊतांनी रेड कार्डच समोर आणलं. 15 कोटी ॲडव्हान्स देऊन उर्वरित रक्कम काम झाल्यावर अदा करून खासदारांची बोली लावण्यात आल्याचा आरोप आहे. ही लोकशाही आहे. हे तुम्ही निवडून दिलेले खासदार आहेत ज्यांची बोनी रात्रीतून लागली. मंगळवारी रात्रीतून कशी सूत्र फिरवण्यात आली, ठाकरेंचे कोणकोणते खासदार शिंदेंच्या गळाला लागले, याची संपूर्ण स्टोरी समजून घेऊयात आणि एक मुद्दा जो टर्निंग पॉइंट आणू शकतो त्यावरही बोलूया. 2022 मधील आमदारांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर आता 2026 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेत दुसरा सर्वात मोठा धक्का बसला. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरीचे निशाण फडकवले. दिल्लीत आपला स्वतंत्र गट स्थापन केला.
काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या वेगवान घडामोडींमुळे ठाकरे गटाचे संसदेतील अस्तित्व धोक्यात आलं आहे। या संपूर्ण बंडाचा सुरुवातीपासूनचा इनसाइड घटनाक्रम, संजय राऊतांचे खळबळजनक आरोप आणि लोकसभा अध्यक्षांकडे पोहोचलेली कायदेशीर लढाई या सर्व घटनाक्रम बघता वरवर जरी यामागे शिंदे दिसत असले तरी या सगळ्या घडामोडींचा करता करविता भाजप आहे। या मार्गाने नाही तर त्यांनी या मार्गाने केलं। बंडाची पहिली ठिणगी 13 जूनला समोर आली। आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पक्षाचे 5 प्रमुख खासदार अनुपस्थित राहिले। याच दिवशी खासदारांमध्ये मोठी धुसफूस सुरू असल्याची पहिली कुणकुण लागली। मातोश्रीवरील बैठकीला दांडी। 14 जूनलाच ठाकरेंच्या लक्षात आलं, खासदार पळणार। आपल्या खासदारांच्या संशयास्पद हालचाली पाहून उद्धव ठाकरेंनी मुंबईत मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली। मात्र या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदार प्रत्यक्ष हजर राहिले। उर्वरित 5 खासदारांनी आजारपण आणि कौटुंबिक कारणांचं निमित्त काढून ऑनलाईन हजेरी लावली। येथूनच बंडाची खात्री पटली आणि मातोश्रीवर संशयाची पाल चुकचुकली। 16 जूनला मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान श्रीकांत शिंदेंचं चार्टर्ड विमान नांदेड आणि पुण्यात घिरट्या घालत होतं। कोर्टाच्या केस निमित्त पुण्यात असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना घेऊन हे विमान दिल्लीच्या दिशेने उडाल्याची चर्चा। मुंबई आणि मराठवाड्यातील 6 बंडखोर खासदार गुप्तपणे दिल्लीसाठी रवाना। त्यांच्या मागोमाग एकनाथ शिंदे हे देखील विशेष विमानाने दिल्लीत दाखल झाले। दिल्लीत मध्यरात्रीच शिंदे आणि या खासदारांमध्ये एक गुप्त बैठक पार पडली आणि तिथेच या बंडाला अंतिम स्वरूप देण्यात आलं। पुढची तारीख 17 जून। बंडखोर खासदारांची लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात धाव। सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान या 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात धाव घेत आपल्या स्वतंत्र गटाचं अधिकृत पत्र सादर केलं, ज्याला प्राथमिक मंजुरी मिळाल्याचं सूत्रांकडून समजतंय। येत्या 19 जून रोजी हे सर्व खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणारे। या 6 बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे। दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी देखील बुधवारी सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हजर होते। या फुटीनंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह शिंदे सेनेवर अत्यंत गंभीर आरोप केले। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी खासदारांना खरेदी करण्यासाठी दिल्लीत खोक्यांचं राजकारण खेळलं जातंय। प्रत्येक बंडखोर खासदाराला 15 कोटी रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात आला असून ही संपूर्ण डील 50 कोटी रुपयांपर्यंत झाली आहे। याशिवाय या खासदारांना केंद्रात मंत्रिपदाची लाच देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। ज्यांना जायचंय त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन खुशाल जावं, जनता गद्दारांना धडा शिकवेल असा आक्रमक इशारा राऊतांनी दिला। दुसरीकडे खासदार फुटीची कुणकुण लागल्यानं ठाकरे गटाचे प्रतोद अनिल देसाई यांनी दिल्लीत सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावून व्हीप बजावला होता। या व्हीपचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता। ठाकरे गटाचे संसदीय पक्षनेते अरविंद सावंत यांनी कोणतीही वेळ न घालवता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तातडीने एक पत्र पाठवलं, कारण 2022चा अनुभव होता। आमचा शिवसेना पक्ष हाच मूळ संसदीय पक्ष असून पक्षाच्या संमतीशिवाय किंवा नेतृत्वाच्या परवानगीशिवाय कोणत्याही बंडखोर गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात येऊ नये। मूळ पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या या खासदारांचे कृत्य बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी या पत्राद्वारे केली आहे। आता ठाकरे गटाने व्हीप बजावला असला आणि अरविंद सावंतांनी पत्र दिलं असलं तरी तांत्रिक आणि कायदेशीर गणितांमध्ये सुप्रीम कोर्ट या पक्षाला झुकवताना दिसेल, खेळवताना दिसेल अशा चर्चा व्हायला लागल्या। आता या सगळ्यांमध्ये आणला जाईल तो म्हणजे 2/3 बहुमताचा नियम। पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाचे 2/3 निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकत्र फुटले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही। 9 पैकी 6चं अचूक गणित। ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत। कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी किमान 6 खासदारांची आवश्यकता होती। बंडखोर खासदारांनी नेमका हा 6चा आकडा गाठला असल्याची चर्चा। तिसरं म्हणजे कायदेशीर संरक्षण। हे 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करून निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मूळ शिवसेनेत विलीन होणार असल्यानं लोकसभा अध्यक्षांकडून त्यांना स्वतंत्र गटाला मंजुरी मिळण्याची अधिकची शक्यता आहे। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांची खासदारकी सुरक्षित राहू शकते अशा पद्धतीचा समज। ठाकरे गटाने बजावलेला व्हीप आणि अरविंद सावंत यांचे पत्र न्यायालयीन लढाईसाठी आधार ठरेल। आता हाच ठरलेला आधार जो आहे तो या 6ही खासदारांना जो आहे तो अपात्र ठरवू शकतो।
मात्र 2/3 बहुमताच्या तांत्रिक सोयीमुळे बंडखोर खासदारांना तुर्तास तरी मोठं कायदेशीर संरक्षण मिळेल अशा पद्धतीचा दावा त्यांच्या गटाकडून केला जातोय। आता आपण याआधी 2022 ची शिवसेना फुटीची टाइमलाईन जी आहे ती न्यायालयामध्ये बघितली। व्हीप मान्य केला गेला तो ठाकरेंचाच, म्हणजे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीच निवड योग्य ठरवली होती आणि त्यांचाच व्हीप हा शिंदे गटाच्या आमदारांनाही लागू होतो, या पद्धतीचं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं होतं। त्याच पद्धतीने याही वेळी सर्वात अगोदर इकडून अरविंद सावंत आणि तिकडनं देसाई यांनी भूमिका बजावून व्हीप बजावलेला होता। लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिलं गेलं होतं। पण जसं मी म्हटलं की एखादं जर फुटीचं मोठं ऑपरेशन देशामध्ये घडवायचं असेल तर सगळी सिस्टम भाजप आपली कामाला लावते। मग ती प्रशासकीय, सरकारी किंवा मग जिथे जिथे मदत घेता येईल तिथपर्यंतची लॉबी तयार केली जाते आणि या लॉबीमध्येच खरा खेळ होतो। यावेळी तर व्हीपही बजावला गेलाय आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही दिलं गेलंय। कायदेशीर दृष्ट्या जर बघितलं तर या 6 खासदारांना अपात्र करणं शक्य आहे, मात्र तरीही खेळ कसा होणार हे पाहण्यासारखं असणार आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतं? आणखी एक बातमी समजते की फक्त पत्रांवरती म्हणजे जो स्वतंत्र 6 खासदारांचा गट स्थापन होणार आहे त्या 6 खासदारांच्या पत्रावर 2 खासदारांची सह्याच नाहीये। मग जर 4च खासदार फुटले असतील आणि 2 खासदारांच्या अजून सह्याच नसतील तर मात्र हे खासदार अपात्र ठरतील। घडला गेला तो खेळ खूप डेंजर झाला। आता यावरती लोक म्हणून, मतदार म्हणून आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। कमेंट सेक्शन मध्ये मत जरूर व्यक्त करा। जय महाराष्ट्र।